सोलापूरमध्ये 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झाला। एकीची प्रकृती गंभीर आहे। दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आणि स्थानिकांनी आरोप केला तर बाबू जगजीवन राम झोपडपट्टीतील हा धक्कादायक प्रकार आहे। भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांच्यासमोर स्थानिकांनी आपला संताप व्यक्त केला। अनेक दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा स्थानिकांनी आरोप केला। 2 मुलींचा मृत्यू डेंग्यूमुळे झाल्याची प्राथमिक माहिती आहे। पालिका आयुक्तांनी देखील या संदर्भात माहिती दिली आहे। पावसाचं पाणी तर घराघराने शिरतंय, मग आम्ही कोणाकडे जायचं? कोणाकडे गेलं तर पण कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही। पाऊस थांबल्यावर येतो असं म्हणतात, मग सगळं गेल्यावर आम्ही कुठं जायचं? किती जणांचा मृत्यू झाला? आता इकडे आता दूषित पाणी म्हणा, इथं एक झाला, तिकडे समोरच्या गल्लीत एक झाला, आता अजून एक सिरियस आहे, मग कसं करायचं? मेन चौकात काहीतरी चेंबर मधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे। त्या चेंबर मध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस ह्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतर इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आता मागच्या 8-10 दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळे झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे। परंतु आता जी मुलीला इकडं तिचं शव आणलेलं आहे, तिचं पोस्टमॉर्टम झालेलं नाहीये। त्यामुळे आम्ही त्या कुटुंबाला विनंती केली की जर त्याचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल। महापालिका आयुक्त आणि महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल। प्रथमदर्शनी तर एकाच कुटुंबामधल्या 2 व्यक्तींचं म्हणजे किंवा 2 मुलींचं मृत्यू झाल्याचं दिसून येतं। त्यामुळं इन्व्हेस्टिगेशन नंतर हेच कळेल की बाबा पाण्यामुळे तो मृत्यू झाला आहे का कुठल्या अन्न खाल्ल्यामुळे मृत्यू झालेला आहे। तर त्या बाबतीमध्ये आमच्या सगळ्या टीम येऊन या ठिकाणी इन्व्हेस्टिगेट करतील। तत्पूर्वी आम्ही आमच्या डिपार्टमेंट सर्व आरोग्य डिपार्टमेंट असेल, पाणी पुरवठा डिपार्टमेंट असेल आणि ड्रेनेज डिपार्टमेंट असेल, या सर्वांना या ठिकाणी येऊन पाहणी करून जर चेंबरमधून हे कॉन्टॅमिनेशन होत असेल तर ते तत्काळ दूर करण्यासाठी तशा सूचना दिलेल्या आहेत। पाईपलाईन दुरुस्ती झाली नाही आहे, त्या ठिकाणी चेंबर्स दुरुस्ती झाले नाहीत, नागरिकांकडून पैसे घेतले जात आहेत। या गोष्टीचा मी निषेध करते। मला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे, पण ही परिस्थिती आहे। अजून एक मुलगी सिव्हिलमध्ये त्या ठिकाणी मरण पावली आहे, अजून एक मुलगी त्या ठिकाणी सिरियस आहे। असं जर होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही आणि ह्या मुलींचा सामान्य नागरिकांचा बळी पडत असेल तर सरकारचे डोळे उघडायला पाहिजेत। त्यांना नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे, पण गेलेल्या मुलीचा जो उणीव आहे ती कोण भरून काढणार? आणि ताबडतोब या ठिकाणी लक्ष काढून सगळं पूर्ण सोलापूरचा पाणी पुरवठा साफ झाला पाहिजे। सोलापूर शहरातील जगजीवन राम झोपडपट्टी या भागामध्ये 2 दिवसापूर्वी आज सकाळी आणि काल 2 मुलींचा मृत्यूची अतिशय दुःखदायक घटना झालेली आहे। आपले जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्याच्याकडून जी प्राथमिक माहिती घेतलेली आहे त्यानुसार जे मेंदू ज्वर ज्याला म्हणून ज्यामुळे डेंग्यूमुळं झालेला एन्सेफेलायटिस ज्याच्यामध्ये प्लेटलेट्सचा काउंट मोठ्या प्रमाणात कमी होतो, तर त्याचे प्राथमिक निदान झाल्याचं दिसून येते। डेंग्यू किंवा डेंग्यू सदृश्य कुठलाही रोग असेल तर त्याचं कुठलंही नोटिफिकेशन आम्हाला आमच्या महापालिकेला कळवावं। सर्व आम्ही जे प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।